बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याला आता 48 तास होऊन गेलेत. मात्र अजूनही सैफवर हल्ला कोणी केला या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं नाही. पोलिसांनी आतापर्यंत 2 संशयितांना ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी सुरू केली आहे. पोलिसांच्या टीम्सकडून हल्लेखोराचा शोधही घेतला जातोय. दरम्यान सैफच्या बिल्डिंगमधल्या 2 सीसीटीव्ही फुटेजेसमध्ये हल्लेखोर दिसून येतोय. सैफवर हल्ला करून हा हल्लेखोर दादरला गेल्याचीही माहिती मिळते. त्यामुळं हल्लेखोराचा शोध अजूनही सुरूच आहे. या सगळ्या प्रकरणात आता सैफची पत्नी आणि अभिनेत्री करीना कपूरचा जबाबही नोंदवण्यात आलाय. हल्लेखोरानं दागिन्यांना हातही लावला नसल्याचा धक्कादायक खुलासा करीनानं आपल्या जबाबात केलाय. चोरीच्या उद्देशानं आरोपी सैफच्या घरात शिरला आणि त्यानं सैफवर हल्ला केला असं आत्तापर्यंत सांगितलं जात असतानाच करीनाच्या या जबाबामुळे आरोपीचा नक्की हेतू काय होता याबाबत आता सवाल उपस्थित केले जात आहेत. सैफ अली खानच्या हल्लेखोराबाबत कोणती नवीन माहिती समोर आली आहे? पोलिसांच्या हाती आलेल्या नवीन सीसीटीव्ही फुटेजेसमध्ये नक्की काय दिसतंय आणि करीना कपूरनं आपल्या जबाबात काय म्हटलंय त्याचीच माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू. सगळ्यात आधी सैफवरच्या हल्ल्यानंतर शुक्रवारी काय काय घडलं ते बघूयात. बुधवारी मध्यरात्री सैफ अली खानवर वांद्रे इथल्या सद्गुरू शरण सोसायटीत त्याच्या राहत्या घरी हल्ला झाला. या हल्ल्यात सैफवर 6 वार झाले. त्यामुळे सैफवर लीलावती हॉस्पिटलमध्ये तातडीनं ऑपरेशन करण्यात आलं. त्यावेळी त्याच्या पाठीतून 2.5 इंचाचा चाकूचा तुकडा काढण्यात आला. दरम्यान त्याची प्रकृती आता स्थिर असून त्याला आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात आलाय. सैफवरच्या हल्ल्यानंतर मुंबई पोलीस आणि क्राईम ब्रँचकडून सैफच्या हल्लेखोराचा शोध सुरू झाला. बिल्डिंगला मोठी सिक्युरिटी असतानाही सैफचा हल्लेखोर बिल्डिंगमध्ये कसा शिरला, त्याला सैफच्या घरात कोणी प्रवेश दिला, असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. दरम्यान हल्लेखोर बिल्डिंगमधल्या फायर स्टेअरकेसचा वापर करून जिन्यानं 12व्या मजल्यावर सैफच्या घरात शिरल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं. हल्लेखोराचा चेहराही बिल्डिंगच्या 6व्या मजल्यावरच्या सीसीटीव्हीमध्ये दिसला. रात्री 2:30च्या सुमारास हल्लेखोर बिल्डिंगच्या पायऱ्या उतरत असल्याचं या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत होतं. त्यानंतर शुक्रवारी आणखी एक सीसीटीव्ही फुटेज माध्यमांसमोर आलं. बुधवारी रात्री 1:37 हल्लेखोर बिल्डिंगच्या पायऱ्या चढून जात असताना यामध्ये दिसत होता. त्यानं चेहऱ्यावर फडकं गुंडाळल्याचं आणि पाठीवर काळी बॅग घेतल्याचं या सीसीटीव्हीमध्ये दिसून आलं. दरम्यान शुक्रवारी सकाळी या प्रकरणात शाहिद नावाच्या एका संशयिताला पोलिसांनी गिरगावातून ताब्यात घेतलं. शाहिदचा चेहरा आणि सीसीटीव्हीमध्ये दिसणाऱ्या हल्लेखोराच्या चेहऱ्यात साधर्म्य असल्यामुळं हाच सैफचा हल्लेखोर असावा असं बोललं जाऊ लागलं. माध्यमांमध्येही सैफचा हल्लेखोर सापडल्याच्या बातम्या आल्या. पण पोलीस उपायुक्त दीक्षित गेडाम यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं. पोलिसांनी ताब्यात घेतलेला शाहिद हा आरोपी असल्याचं अजून सिद्ध झालेलं नाही. सीसीटीव्हीत दिसणाऱ्या हल्लेखोराशी साधर्म्य असलेल्या लोकांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं जात आहे. त्यांची चौकशी झाल्यानंतरच या प्रकरणात खरा आरोपी कोण हे स्पष्ट होणार असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं. त्याला गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याकडूनही दुजोरा देण्यात आला. दरम्यान शाहिदवर याआधीही घरफोडीचे 4-5 गुन्हे दाखल असल्याची माहिती देण्यात येते. त्यानंतर शुक्रवारी संध्याकाळी या प्रकरणात आणखी एका संशयिताला ताब्यात घेऊन त्याची चौकशी सुरू करण्यात आली आहे. या संशयित आरोपीला याआधी एका सोसायटीत चोरी करताना तिथल्या रहिवाशांनी पकडलं होतं. पण आपण डिलिव्हरी बॉय असल्याचं त्यानं त्यावेळी सांगितलं होतं अशीही माहिती समोर येते. त्यामुळं सैफवरच्या हल्ल्याला 48 तास होऊन गेले तरी त्याचा हल्लेखोर अजूनही मोकाट असल्याच्या चर्चा होत आहेत. 2 संशयितांना ताब्यात घेण्यात आलं असलं तरी आरोपी नक्की कोण याबाबतचा गोंधळ अजूनही कायमच असल्याचं पाहायला मिळतंय. या दरम्यान आरोपीबाबत नवनवीन माहितीही सध्या समोर येते. सैफवर हल्ला केल्यानंतर हा आरोपी वांद्रे परिसरात फिरत असल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आलंय. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी हा आरोपी कपडे बदलत असल्याचंही सांगितलं जात आहे. सैफच्या घरातून बाहेर पडताना आरोपीच्या अंगावर काळ्या रंगाचा टी शर्ट होता. पण वांद्रे इथल्या लकी हॉटेल परिसरात तो आकाशी रंगाचा शर्ट घालून फिरत असल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये पोलिसांना दिसलं. त्यामुळं मधल्या काळात त्यानं कपडे बदलल्याचं सांगितलं जात आहे. वांद्रे स्टेशनवरून स्लो ट्रेन पकडून आरोपी 16 तारखेच्या सकाळी दादरला गेला. दादर पश्चिमेला असलेल्या कबूतरखाना परिसरात एका मोबाईलच्या दुकानातून त्यानं इयरफोन खरेदी केल्याचंही सीसीटीव्हीमध्ये समोर आलंय. सकाळी 9 वाजता तो या दुकानात गेला होता. त्यानं 50 रुपयांच्या इयरफोनची मागणी केली. इयरफोन घेतल्यानंतर त्यानं 100 रुपयांची नोट दिली आणि 50 रुपये परत घेऊन गेल्याचं या मोबाईल दुकानदाराकडून सांगितलं जात आहे. त्यानंतर तो दादर स्टेशनवरून गुजरातला पळून गेल्याचा संशयही पोलिसांना आहे. त्यामुळे पोलिसांनी गुजरातमध्येही त्याचा शोध घेण्यासाठी टीम पाठवल्याच्या बातम्या आहेत. पोलिसांकडून आरोपीचा शोध घेण्यासाठी एकूण 35 टीम्स तयार करण्यात आल्या असून यामध्ये मुंबई पोलिसांच्या 20 तर क्राईम ब्रँचच्या 15 टीम्सचा समावेश आहे.
जेव्हा सैफवर हल्ला झाला त्याच्या 2-3 दिवस आधीपासून सैफच्या घरी फ्लोअर पॉलिशिंगचं काम सुरू होतं. त्यामुळं हे काम करणाऱ्यांचीही पोलिसांकडून चौकशी केली जाते. या सगळ्या प्रकरणानंतर आता सैफची पत्नी अभिनेत्री करीना कपूरनं पोलिसांना आपला जबाब दिलाय. चोर घरात शिरल्याचं बघितल्यावर तिथे असलेल्या नर्स लिमानं आरडाओरडा केला. त्यानं चाकूचा धाक दाखवून तिच्याकडे 1 कोटी रुपयांची मागणी केली. तिचा आरडाओरडा ऐकून सैफ आणि मी आरोपीच्या दिशेनं धाव घेतली. तो ज्या रूममध्ये शिरला होता त्याच रूममध्ये माझा मुलगा असल्यानं मला खूप काळजी वाटत होती. जेव्हा सैफ आणि तो एकमेकांसमोर आले तेव्हा तो आरोपी खूपच आक्रमक दिसत होता. त्यांच्यात झटापट झाली तेव्हा त्याच्या हातातला चाकू बघून मी घाबरले. त्यानंतर त्यानं सैफवर हल्ला केला. तो घरात असताना काही मौल्यवान वस्तू आणि दागिने जवळच ठेवलेले होते, पण त्यानं दागिन्यांना हातही लावला नाही. तो त्यातलं काहीही चोरून घेऊन गेला नाही असं करीनानं पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटलंय. या हल्ल्यानंतर करीना कपूर खूपच तणावात होती. त्यामुळं तिची बहीण करिश्मा कपूर तिला आपल्या घरी घेऊन गेल्याचंही करीनानं पोलिसांना सांगितलंय. पण सैफच्या घरात शिरलेला चोर चोरी करण्याच्या हेतूनं आला होता. त्यातूनच त्यानं सैफवर हल्ला चढवला अशी माहिती पोलिसांकडून दिली जाते. पण करीनानं दिलेल्या जबाबानुसार दागिने आणि मौल्यवान वस्तू त्याच्या जवळ असतानाही त्यानं त्यातल्या एकाही वस्तूला हात लावला नाही. त्यामुळं हल्लेखोराचा नक्की हेतू काय होता याबाबतही आता प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात आहे. या प्रश्नाचं उत्तर आरोपी ताब्यात आल्यानंतरच मिळणं शक्य होणार आहे. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं? सैफ अली खानवर झालेला चाकू हल्ला हा खरंच चोरीच्या हेतूनं झाला असावा की त्यामागं वेगळंच काही कारण असावं? ह्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.